अमरावती शहरातील विस्कळलेली वाहतूक आणि अत्यंत दयनीय स्थितीत पोहोचलेली पार्किंग व्यवस्था ही या अमरावती शहराचं सगळ्यात मोठं दुर्दैव आहे। शहरातील कित्येक व्यापारी मार्केट परिसरात जर आपण पाहणी केली तर तेथे पार्किंगची व्यवस्थाच दिसून येत नाही। परिणामी जी सडक आहे त्या सडकेवरच वाहन चालक आपापली वाहने पार्क करतात आणि त्यानंतर मात्र वाहतुकीचा पुरता खोळंबा होतो। याचं रूपांतर अपघातात, बाचाबाचीत आणि भांडणातही होतं। संपूर्ण महानगरातील पोलीस ठाण्यांमध्ये दाखल होत असलेले या प्रकारचे गुन्हे याची साक्ष आहे। आज सिटी न्यूजची टीम आपल्याला शहरातील वाहतूक व्यवस्थेचा उजालेला बोजवारा दाखवणार आहे। शहरातील काही मार्केटमध्ये आपण पोहोचलो आहे। सध्या आपली टीम पोहोचली आहे महानगरातील नमुना या मार्केटमध्ये। नमुनाची 1 नंबरची गल्ली आहे आणि आपण आता या संपूर्ण परिसरात वाहतुकीचा जो खोळंबा होतोय, पार्किंगची काय व्यवस्था आहे याची चाचपणी करणार आहोत। याचं जिवंत दृश्य आपण बघितल्यानंतर मला वाटते की पोलीस यंत्रणा आणि संबंधित विभाग किमान याकडे जातीने लक्ष घालतील। या परिसरातील रस्त्यांचं मोजमाप केलं असता येथील समस्येचे खरे कारण स्पष्टपणे उघड झाले। जवळजवळ अर्धा रस्ता तर दुकानदारांनी अतिक्रमित करून टाकलाय। उरली सुरली कसर पूर्ण केली ती हॉकर्सनी। शहरातील रस्त्यांवर का बरं वाहतुकीचा खोळंबा होतो याचं प्रमुख कारण जर लक्षात आलं तर आपल्याला बघू शकतो की आपण शहरातील जे रस्ते आहेत त्या रस्त्यांवर वाहन चालवण्यापुरती जागा आहे, परंतु अनेक व्यापारी मार्केटमध्ये त्यांच्या पार्किंगची व्यवस्था नसल्याकारणाने कित्येक वाहने जे आहेत ते रस्त्यावरच पार्क केली जातात। त्यामुळेच रस्ता वाहतुकीचा खोळंबा उडतो। आता आपण प्रत्यक्ष प्रमाणासहित हे सिद्ध करणार आहोत की हा रोड किती किलोमीटरचा आहे, किती लांब आहे आणि त्यावर किती मीटरपर्यंत अतिक्रमण असतं। अतिक्रमण म्हणायचं म्हटलं म्हणजे अवैध पार्किंग असते। याचं आपण आता प्रत्यक्ष उदाहरण जे कॅमेराबद्ध करतोय। नमुना गल्ली नंबर 1 येथील चुन्नू-मुन्नू शॉप ते गांधी चौकापर्यंतच्या रस्त्याची पाहणी सिटी न्यूजने रस्त्याचे मोजमाप करीत केली। यात आढळलं की चुन्नू-मुन्नू शॉपने पार्किंगची जागा तर नियोजित केली, नकाशावरही दाखवली, परंतु प्रत्यक्षात मात्र पार्किंगच्या जागेवर गोडाऊन उभारला गेला आहे। सर्वप्रथम जेव्हा आपण या परिसराच्या रोडची पाहणी केली, या रोडाची मोजमाप केलं, तेव्हा हा रोड 8.5 मीटर नोंद झाला आहे। आता आपण बघतोय की या 8.5 मीटरच्या रोडवर रस्त्याच्या दोन्ही कडेने दुकानं आहेत आणि त्यांची पार्किंग व्यवस्था आहे। तर मग रोड नेमका शिल्लक राहतो किती? आता जे आपण मोजतोय ती सध्या जे या दुकानाची लाईन सुरू होते तेथून 12.5 फूटपर्यंत त्यांनी स्वतःची पार्किंगसाठीची जागा सिमेंटचं कॉन्क्रिटीकरण करून तयार केलेली आहे। आता उरतो किती रोड तेही प्रत्यक्ष मोजून घेऊ। संपूर्ण 8.5 मीटर रोडचा जो आपण बघितलं आहे की 12.5 फुटापर्यंतची जी व्यवस्था आहे ते चुन्नू-मुन्नूच्या दुकानाच्या पार्किंगची आहे। परिसरातील हे पहिलं दुकान आहे जिथून मार्केट सुरू होतं आणि त्या चुन्नू-मुन्नू धारकांच्या संचालकांनी 12.5 फुटापर्यंत त्यांची पार्किंगची व्यवस्था केलेली आहे। मग आता उरला रोड किती? तर रोड आपण बघतोय की 22 फूट, म्हणजे आता उरलेला आहे रोड फक्त 9 फूट। ह्या 9 फूटचा जो रोड आहे हा रोड जे दोन्हीकडून दुकानं असल्याकारणानं त्यावर पार्किंगची व्यवस्था करण्यासाठीची परिस्थिती काय असते थोडंसं पुढे जाऊ आणि तेथेही बघू। पार्किंगची स्थिती जर बघितली तर खरंच या रस्त्यावरून वाट काढणं खूपच कठीण आहे, कारण की रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनधारकांनी आपापली वाहने पार्क केलेली आहे आणि जेथे पार्किंगची व्यवस्था असायला पाहिजे। मी तुम्हाला एक बोर्ड दाखवतो, थोडंसं हसू येईल। निवेदन: कृपया पार्किंग गेटजवळ गाडी उभी करू नये, केल्यास कारवाई केली जाईल आदेशानुसार। आणि पार्किंगचं जे जागेचं गेट आहे म्हणजे पार्किंगची जागा ज्यांनी इथं दाखवलेली आहे ते बंद। मग परिणामी काय होईल तर सगळे वाहन चालक जे आहेत ते आपापली वाहनं रस्त्यावर उभी करतील, दुसरा पर्यायच नाही आहे। आणि त्यामुळेच या वाहतुकीच्या नियोजनाचा पुरता बोजवारा उडतोय, परंतु प्रशासनाला हे सगळं दिसत नाही। राहिला विषय अतिक्रमणाचा, तर या संपूर्ण परिसरात इतकं अतिक्रमण आहे की महापालिका प्रशासनाला ते काढता नाकी नऊ येऊ शकतं। ही इथून बिल्डिंग बघा, ही बिल्डिंग जे आहे ती सरळ असायला हवी होती, ते सगळं बाहेर आलेलं आहे। याचा अर्थ खुले प्रमाणात इथं अतिक्रमण चालून घेतलं जातं, हे अतिक्रमण खपून घेतलं जातं आहे। त्यामुळेच या सगळ्या
वाहतुकीच्या नियोजनाचा खोळंबा उडतोय आणि परिणामी शहराची वाहतूक व्यवस्था आहे ती विस्कळीत होत आहे। मनपा प्रशासनाचा डोळेझाकपणा की लाचखोरी यास कारणीभूत हे महापालिका प्रशासनानंच स्पष्ट करावं। येथून पुढे सरकत गेले असता एके ठिकाणी तर रस्ता खूप मोठा असल्याचं परंतु त्यावर अतिक्रमण झालेलं आढळलं। या संपूर्ण रस्त्याची पाहणी करत असताना आपण प्रत्येक ठिकाणी थांबून त्या रस्त्याची लांबी रुंदी मोजतोय, ज्यावरून आपल्याला असं लक्षात येते की हा जो रस्ता सुरू होतोय तिथून कधी वाढतो, कधी पुन्हा कमी होतो, कधी पुन्हा वाढतो तर कधी पुन्हा कमी होतो। काही ठिकाणी तर हा रस्ता खूप निमुळता झालेला आहे आणि या रस्त्याच्या एका साईडला 3 फुटाची एक नाली आहे, त्या नालीवरही काही ठिकाणी बहुतांश रूपे अतिक्रमण आपल्याला दिसून येत आहे। आपण चुन्नू नंतर देवरानी साडीच्या समोरचा हा जो परिसर बघितला, इथे यांची पार्किंग व्यवस्था बघितली आणि आता आपण इथे पुन्हा आलो आहे। रेणुका माता मल्टीजेस्ट कोऑपरेटिव्ह अर्बन सोसायटी आहे। इथे दुकानांची गाडे आहेत, सोसायटी आहे, भव्य अशी वास्तू आहे। यांनी हा संपूर्ण जो रस्ता आहे तो अर्ध्यापेक्षा जास्त गिळंकृत केलेला आहे आणि यांची पार्किंग व्यवस्था मला तरी सध्या कुठं दिसत नाही आहे। दादा तुमचं पार्किंग कुठं आहे? माहीतच नाही आहेच, नाही तर सांगणार कुठं? म्हणजे या दुकानांचं पार्किंगची व्यवस्था नाही आहे। मग परिणामी आता पुन्हा जे आपण दृश्य बघतोय समोर रस्त्याच्या दोन्ही कडेला गाड्या उभ्या करून मिळेल तिथे आपले वाहन पार्क करण्याची भूमिका वाहनधारक पार पाडतात। ते स्वतःचं वाहन कुठं ना कुठं तर पार्क करतीलच आणि त्यांचं वाहन पार्क व्यवस्थित व्हावं ही व्यवस्था करण्याची जबाबदारी त्या दुकानदारांची आहे, जे दुकानदार या संपूर्ण मार्केटमध्ये आपापली दुकाने थाटून बसलेले आहेत। आणखी पण पुढे आपण जातोय आणि बघतोय की तेथील पार्किंगची व्यवस्था काय आहे, कारण की या संपूर्ण रोडवर दिवस रात्र कधीही आलं तरी एक समस्या जी असते ती सर्वात मोठी असते, ती म्हणजे जाम। अनेक वाहनांचा इथं दिवसभर जाम लागतो, ते परिणामी अपघातही होतात आणि ह्या स्थितीकडे लक्ष वेधण्यासाठी सिटी न्यूजची टीम आज या शहरातील पार्किंग स्थळांची पाहणी करीत आहेत। सुरुवातीला जेव्हा आपण या रोडची पाहणी केली तर हा रोड 8.5 तर कुठं 9 मीटरचा होता। आता हा रोड पुढे जात असताना 21 फुटाचा झाला आहे। म्हणजे 21 फुटाचा हा रोड आहे आणि या रोडच्या दोन्ही बाजूला दुकानं आहेत, काही ठिकाणी आहेत, काही ठिकाणी दोन्ही बाजूंना दुकानं आहेत आणि दोन्ही बाजूंना इथं वाहनांची पार्किंग होते। त्यामुळे आता बघा पुढं जे समस्या आहे ती किती बिकट होऊन जाते। येथील एकही दुकानदार त्याच्या दुकानाची पार्किंग दाखवू शकत नाही। मोठा रस्ता अतिक्रमित दुकानांमुळे कुठे मोठा आहे तर कुठे निमुळता झाला आहे आणि याच रोडवर 8.25 फुटापर्यंत पार्किंगसाठीची व्यवस्था केलेली आहे। दुकानाचं नाव आहे श्रीनिवास फॅशन मेन्सवेअर, नमुना गल्ली नंबर 1। या संपूर्ण 8.5 मीटरपैकी रोड किती होता हे सुद्धा आम्ही तुम्हाला सांगितलेलं आहे। हा पूर्ण रोड होता 9 मीटर, परंतु आता या श्रीनिवास फॅशन समोर जेव्हा आपण मोजतोय तर हा रोड जो आलेला आहे तो 8 फुटावर आलेला आहे। म्हणजे 1 फूट या रोडचा इथेच कमी झाला। आता आपण नमुन्यातील कैलाशपती ड्रेसेसच्या समोरचा रस्ता मोजतोय आणि हा जो रस्ता आहे हा पूर्णच्या पूर्ण जो मोकळा परिसर आहे तो आपण मोजतोय आणि त्यातून रोड किती उरतोय ते सांगण्याचा आपण प्रयत्न करतोय आणि सध्या पोझिशन आहे 24 फूट। म्हणजे हा पूर्ण परिसर जो आहे आता हा 24 फुटाचा राहिलेला आहे। काही ठिकाणी 30, 31, 33 पर्यंत गेलेला हा रस्ता जो आहे आता पुन्हा 24 फुटावर आलेला आहे। आता 24 फुटापैकी पार्किंगची जागा किती आणि रोड किती उरला आहे ते सुद्धा आपल्याला बघायचं आहे। तर आपण बघतोय की 24 फूटचा जो हा रस्ता आहे तर त्याला रस्त्याच्या या बाजूनं म्हणजे तानिया फॅशनच्या समोर मी सध्या बसलेलो आहे, तिथून हा 8 फूटपर्यंत पार्किंगसाठी यांनी घेरून घेतलेला आहे। तर कैलाशपती ड्रेसेसच्या दुसऱ्या बाजूला आपण जर बघतोय तर इथं सुद्धा यांनी 8 फुटापर्यंतचा जो रस्ता आहे तो पार्किंगसाठी स्वतः कॉन्क्रिटीकरण करून तयार ठेवलेला आहे। म्हणजे आता पुन्हा रस्ता जो उरला आहे तो जो पहिले 9 फूट होता तो आता इथं 8 फूट झालेला आहे। या नमुना परिसरात जेव्हा सिटी न्यूजची टीम वस्तुस्थिती कॅमेराबद्ध करीत होती त्या दरम्यान कित्येक दुकानदार त्यांच्या दुकानाबाहेरील शूटिंग न करण्याची गळ घालीत होते, आमिष दाखवित होते। परंतु सिटी न्यूजनं सर्वांपुढे येथील वस्तुस्थिती ठेवण्याच्या दक्ष भूमिकेपोटी कुणालाही जुमानले नाही। प्रत्यक्ष पाहणी करून जे सत्य ते सर्वांपुढे मांडले जाते। नमुन्याच्या जेव्हा सुरुवातीला आपण रस्ता मोजला होता तर तो रस्ता आपल्याला 9 फूट पूर्ण हा दिसला होता। त्यानंतर मात्र तो जे अतिक्रमण दुकानदारांनी केलेलं आहे त्या अतिक्रमणामुळे तो रस्ता कमी होत गेला आणि आता जे आपण पोहोचलो आहे नगमा गेस्ट हाऊस, संस्कृती गेस्ट हाऊस आहे, माझ्या मागं कपड्याची दुकानं आहेत, संगम मेन्सवेअर वगैरे,
या दुकानांच्या समोर जो रस्ता आलेला आहे, खरंच दुःखद बाब आहे। हा रस्ता 8-9 फुटावरून सध्या फक्त 7 फूट उरलेला आहे। म्हणजे 2 फूट रस्ता या नमुन्याच्या गली नंबर 1 मधील अर्ध्यापर्यंतच दुकानदारांच्या अतिक्रमणांनी गिळून टाकला। मग आता या 7 फुटाच्या रस्त्यावर जर वाहन उभी झाली तर वाहतूक खोळंबणार नाही तर काय सुरळीत चालेल यात तीळ मात्र शंका नाही। आठ 16 नाही। या रस्त्यावरील नमुना परिसरातील आता आपण पोहोचलेलो आहे साई मेन्सवेअर या परिसरात। चौकातून इथपर्यंत येईपर्यंत आपल्याला जे रस्ता सापडला त्या रस्त्याची खरंच विदारक दृश्य आपण बघतोय। 7 फूट कुठे, 9 फूट कुठे, 6 फूट असा हा रोड आहे। आणि सध्या आपण जेव्हा ओम साई मेन्सवेअर समोर जेव्हा या रस्त्याची लांबी मोजतोय तर पूर्ण रस्ता हा 16 फूट दाखवतोय, त्यात 8 फूट रोड आहे। तर 8 फूट साई मेन्सवेअर या दुकानाच्या संचालकांनी त्यांच्या सिमेंटचं बांधकाम करून स्वतःच्या वाहनांना पार्किंग करण्यासाठीची जागा करून ठेवलेली आहे। वाहनाच्या पार्किंगसाठीची स्वतंत्र सोय मात्र येथे या संपूर्ण रस्त्यावर कुठेच दिसलेली नाही। नमुन्यातील चुन्नू मुन्नू तसेच एकंजो फॅशन शोरूम पर्यंत केलेल्या पाहणीत काय काय उघड झालं बघा। नमुन्यातील चुन्नू मुन्नू पासून तर एकंजो पर्यंतचा रस्ता आपण बघितलेला आहे आणि आपण बघू शकतो बघा तिकडून दोन्ही बाजूला जे पार्किंग आहे त्यामुळे वाहनांना येण्यासाठी किती त्रास सहन करावा लागतो। जिवंत दृश्य दाखवतोय आपण, कुठल्याही प्रकारचा कांगावा करत नाही, कुठल्याही प्रकारचा काही संभावना व्यक्त न करता सरळ सरळ दृश्य जे आपण दाखवतोय त्यातून आपल्याला जे आतापर्यंत जे पाहण्यात आलेलं आहे त्याच्यात आलेलं आहे की दोन्ही बाजूच्या दुकानदारांनी आपापलं अतिक्रमण वाढवून ठेवलेलं आहे आणि या अतिक्रमणामुळं रस्ता गिळंकृत झाला आहे। त्यासह फुटपाथवर जे दुकानदार आहेत त्या दुकानदारांनी सुद्धा आपापली दुकानं रस्त्यापर्यंत लावली सजून ठेवली असल्या कारणानं आणि काही असा एक आहे की ज्या दुकानदार आहेत त्या दुकानदारांनी आपापल्या समोरची जागासुद्धा फुटपाथवाल्यांना भाड्यानं दिलेली आहे, त्याचंही ते भाडं वसूल करत आहेत आणि धंदाही करत आहेत। पार्किंगची व्यवस्था नाही, त्यामुळे या संपूर्ण रस्त्यावर वाहतुकीचा पुरता बोजोळा उडतो। प्रशासनाला हे का दिसून येत नाही हे मात्र कळत नाही आहे। महानगरपालिका प्रशासनानं या परिसरातील काही दुकानदार ज्यांची मी नावंसुद्धा सांगू शकतो, चुन्नू मुन्नू झालं, एकेंजो झालं, यांना बाकायदा अतिक्रमण काढण्याची नोटिसासुद्धा बजावलेल्या आहेत। परंतु नोटिसा बजावून महानगरपालिका जरी मोकळी झाली असली तरी प्रत्यक्षात मात्र त्यावर कृती झाली नाही, हे जिवंत दृश्य आपण इथून बघू शकतो। त्यामुळेच यंत्रणेला या संदर्भात काहीतरी ठोस निर्णायक पावलं उचलण्याची अत्यंत गरज आहे। एकंदरीत नमुना येथील दुकानदारांकडून पैसे खाऊन महत्त्वाच्या बाबींकडे मनपा प्रशासन दुर्लक्ष करीत आहे हे विशेष। महापालिकेने व्यापारी दुकानांकडून त्या दुकानांना परवानगी देताना चिरीमिरी घेऊन दुर्लक्ष केलं, त्याचा फायदा काही अधिकारी व दुकानदारांना खूप चांगला झाला, परंतु याचं विपरीत परिणाम मात्र नागरिकांना भोगावे लागत आहेत। कारण की या नमुना परिसरातून संपूर्ण पार्किंगच गहाळ आहे। सिटी न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट।